नगावारी व फॉरेस्ट कॉलनीमधील रस्ता काँक्रिटीकरण करणे, बॉक्स गटर तयार करणे च्या भव्य भूमिपूजन सोहळा माननीय आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी आणि मान्यवरांच्या हस्ते रस्ता भूमिपूजन करण्यात आले। याच ठिकाणी मान्यवरांचा सत्कारही केला, तसेच सर्व मान्यवरांनी मार्गदर्शनही केले। यावेळी आमदार अनुप भैया अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, अमोल मराठे, ललित माळी, जगताप नाना, इंजिनियर सागर पाटील, अमोल सूर्यवंशी, योगिता ठाकरे, स्वामी कुटे आदी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। व्यवस्थित झाली नाही तर रस्ता अरुंद होईल। हा डीपी रस्ता आहे। या रस्त्यावरून आपण सैनिक कॉलनी, एकविरा पार्क, केशर पार्क, झेंडा चौक, स्टेडियम पूर्ण ती ट्रॅफिक सुद्धा या ठिकाणाहून येणार आहे। हा कनेक्टिव्हिटीचा रस्ता आहे, त्यामुळे आपल्याला हा रस्ता मोठाच बनवावा लागेल। या ठिकाणाहून ट्रक, रेतीचे डंपर वगैरे आता पण जातात, पण तो रस्ता बनल्यावर, ती गटर बनल्यावर तो एकदम कमी जर झाला, आपले लहान लहान मुलं या ठिकाणी खेळतात, रस्ता रुंद राहायला पाहिजे। सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण सहकार्य कराल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। तरी मी 2-3दा या ठिकाणी आलो। विहिरीचं काम पहिले आपण केलं, त्याच्यावर आता या कामासोबतच आपल्याला त्या ठिकाणी जाळी बसवायची आहे। अतिशय धोकादायक विहीर आहे। विहीर रस्त्यातच आहे। 80% रस्ते आपण या भागातले पूर्ण करून टाकलेले आहे। फक्त आता हा महत्वाचा एक जो रस्ता होता, एवढाच रस्ता बाकी होता आणि त्याचंही आज आपण या ठिकाणी भूमिपूजन करून कामाला उद्या सकाळपासून या ठिकाणी गडरीला पहिले आपण सुरुवात करणार आहोत, त्याच्यानंतर आपण रस्ता करू। माझी विनंती असेल सर्वांना का आपल्याला कोणाचंच घर पाडायचं नाही, कोणाच्या घराला धक्का सुद्धा लावणार नाही, परंतु जे अनधिकृत आहे, जे पुढे आलेलं आहे फार, तेवढं आपल्याला काढावं लागेल, अन्यथा रस्ता फार छोटा होईल। तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल का तुम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य कराल का? सर्वजण कराल का? कारण की एकचदा हा रस्ता बनणार आहे, वारंवार बनणार नाही। थोडं थोडं